भाजपच्या गोटात हालचालींना वेग आलेला आहे। अमित शहांच्या अध्यक्षतेखाली राज्यात 3 बैठका झाल्या आणि त्यानंतर आज दिल्लीमध्ये सुद्धा भाजप नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातले महत्त्वाचे भाजप नेते बैठकीला उपस्थित होते आणि त्यामुळे राज्यातल्या बैठक सत्रानंतर भाजपच्या जागा वाटपावर दिल्लीमध्ये शिक्कामोर्तब झालंय का याची आता उत्सुकता आहे। दुसरीकडे भाजप राज्यात धक्कातंत्राचा अवलंब करण्याची शक्यता वर्तवली जाते। राज्यातले दिग्गज भाजप खासदारांचं तिकीट यावेळेला कापलं जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या बैठकीत याबाबत सुद्धा चर्चा झाली असू शकते असाही कयास बांधला जातोय। आणि याच संदर्भात अधिक अपडेट्स देण्यासाठी दिल्लीहून आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत आणि मुंबईतले अपडेट्स ओम देशमुख यांच्याकडून घेणार आहोत। सुरुवातीला मी दिल्लीत जाईन। शिवाजी, बैठक संपली आहे असं कळतंय, बैठकीमध्ये कोणकोणते मुख्य मुद्दे चर्चिले गेले याचा काही तपशील मिळालाय का? भाजपची जी स्ट्रॅटर्जी ठरवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची राजधानी दिल्लीमध्ये ही बैठक आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक उमेदवारी ठरवणं, स्ट्रॅटर्जी ठरवणं आणि मेरिटमध्ये असलेल्या उमेदवाराशी संपर्क साधून त्याला भाजपची उमेदवारी देणं, अशा पद्धतीची स्ट्रॅटर्जी राजधानी दिल्लीमध्ये आज ठरल्याचं समजतंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जोपर्यंत राज्यामध्ये जागा वाटप होत नाही तोपर्यंत दिल्लीमधून एकाही भाजपच्या उमेदवाराबद्दल माहिती दिली जाणार नाही किंवा उमेदवारी जाहीर केली जाणार नाही अशी माहिती मिळत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अद्यापपर्यंत शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला ज्या जागा देणं अपेक्षित आहे त्याचा तिढा सुटलेला नाही, त्यामुळे हा तिढा राजधानी दिल्लीमध्ये सुटेल आणि ही जी बैठक राजधानीमध्ये त्यानं सेंट्रल इलेक्शन कमिटीची बैठक होत असते भाजपची, त्या बैठकीमध्ये दुसऱ्या बैठकीमध्ये देखील महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचं नाव नसेल असं भाजपच्या एका नेत्याने सांगितलेलं आहे। त्यामुळे आता राजधानी दिल्लीमध्ये आजची बैठक होत आहे, त्यामध्ये भाजपचे जे उमेदवार ठरवले जाणार आहेत, कोणाचा पत्ता कट करायचा आणि ज्याचा पत्ता कट करणार आहे त्याचं पुनर्वसन कसं करायचं हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा भाजप सोबत असणार आहे। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अमित शहा यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत 1-to-1 बातचीत केल्यानंतर ते राजधानी दिल्लीमध्ये भाजपच्या महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना भेटलेले आहेत। त्यामुळे तिथे काय घडलेलं आहे आणि भाजपची स्ट्रॅटर्जी खास करून महाराष्ट्रासाठी काय असणार आहे ते देखील आज अमित शहा या महाराष्ट्रातील नेत्याला सांगतील। महाराष्ट्रातील नेते त्यांचे काय इनपुट्स आहेत ते देखील अमित शहा यांना राजधानी दिल्लीत सांगतील आणि मित्रपक्ष अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये वागायचं आहे, त्यांना सन्मानजनक वागणूक कशी द्यायची असेल, कारण ज्या पद्धतीने माहिती मिळत आहे अजित पवार यांना कमी जागा दिल्या जाणार आहेत, मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर शिंदे गटाला हे सन्मानजनक जागा दिल्या जातात आणि जेव्हा शिंदे गटाचे काही खासदारांचं तिकीट कापलं जाईल मात्र त्यांचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे आणि त्याच्या पुनर्वसनामध्ये शिंदे गटाला भाजप मदत करणार आहे असं देखील सांगण्यात येत आहे। राज्यपाल नियुक्त ज्या जागा 12 जागा आहेत त्या अजून भरलेल्या नाहीयेत, त्याची केस पेंडिंग कोर्टामध्ये आहे, तर त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन केलं जाणार का? त्याचबरोबर अजित पवार गटाच्या शिवाजी, त्यामुळे तू जसं सांगतोस ते खूप इंटरेस्टिंग आहे। जर या ठिकाणी जर काही खासदारांचं, शिंदे गटाच्या काही मित्रपक्षांच्या काही खासदारांचं तिकीट कापलं गेलं, त्यांचं पुनर्वसन करण्याचे पर्याय भाजपने ओपन ठेवलेले आहेत। आपण राज्यात येऊया। ओम, एकीकडे शिवाजीने ही मित्रपक्षांबाबतची बैठकीमध्ये कशा पद्धतीने भाजपची स्ट्रॅटेजी आहे ते सांगितलंय, मात्र दुसरीकडे मित्रपक्षांना सन्मान देता देता स्वपक्षीय दिग्गज जे आहेत त्या दिग्गजांना मात्र धक्का देणार असं काहीतरी भाजपच्या गोटात शिजतंय, काय तपशील? अगदी बरोबर। दिल्लीत एका बाजूला या घडामोडी होत असताना राज्यामध्ये काही वेगळंच घडतंय की काय याबाबत आता चर्चा सुरू झाल्या। ज्याप्रमाणे मागील काही निवडणुकांमध्ये भाजपने तिकीट वाटप करताना देशभरात ज्या निवडणुका झाल्या त्या अनुषंगानं जो धक्कातंत्राचा पर्याय अवलंबला होता तो कदाचित महाराष्ट्रामध्ये सुद्धा अवलंबला जाऊ शकतो अशी माहिती मिळते। राज्यातल्या काही महत्त्वाच्या खासदारांना, जे सध्या रनिंग खासदार आहेत, त्यांना या निवडणुकीमध्ये कदाचित तिकीटं डावलली जाऊ शकतात अशी एक महत्त्वपूर्ण माहिती समोर येते। ज्यामध्ये उत्तर मुंबईचे खासदार असतील गोपाळ शेट्टी, त्यानंतर गडचिरोलीचे अशोक नेते असतील, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे असतील, अशा अनेक खासदारांचा ही प्रातिनिधिक नाव आहेत। अर्थात ही यादी खूप मोठी आहे, 10 ते 12 नावाहून अधिक नावं महत्त्वाच्या खासदारांची अशी आहेत ज्यांना या निवडणुकीमध्ये कदाचित तिकीटं डावलली जाऊ शकतात अशी दाट शक्यता आहे। याबाबत अनेक प्रकारची कारणं आहेत, स्थानिक समीकरणं असतील, जातीगत विषय असतील आणि एकंदर इलेक्टिव्ह मेरिट जो भाजपच्या अनुषंगाने सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, त्या सगळ्या प्लॅटफॉर्मच्या आधारावर या सगळ्या निवडणुकीच्या बाबत निर्णय घेतला जाऊ शकतो। काही महत्त्वाच्या मंडळींना या निर्णयासोबत दुसरा महत्त्वाचा निर्णय असा की काही महत्त्वाच्या राज्यातील नेत्यांना
दिल्लीमध्ये पाठवलं जाऊ शकतं. जसं आपण अनेक वेळेला याबाबत चर्चा केली आहे की मंत्री सुधीर मुनगंटीवार असतील, माजी मंत्री पंकजा मुंडे असतील, या सगळ्या मंडळींना आता कुठेतरी दिल्लीमध्ये त्यांचं पुनर्वसन केलं जाऊ शकतं. तशा प्रकारच्या हालचाली सुद्धा राज्य पातळीवरती सुरू झाल्या होय. आहेत. त्यामुळे आता राज्यातील नेमक्या त्या खासदारांची नावं कोणती ज्यांचा पत्ता कापला जाऊ शकतो, आणि दुसरं महत्वाचं राज्यातून दिल्लीत जाणाऱ्या नेमक्या नेत्यांची नावं काय असणार हो. आहेत हे काहीसं अद्याप स्पष्ट अगदी अगदी होत त्यामुळे नाहीये. आगामी काळामध्ये हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. ओम आणि शिवाजी, तुमच्या दोघांकडून हे अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. दरम्यान या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी, या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया. ही पतंगबाजी आहे. एक डिजिट मिळणार आणि अर्धेच मिळणार आणि एवढेच मिळणार. मला असं वाटतं की अशा प्रकारे पतंगबाजी करणं अतिशय अयोग्य आहे. आमचे जे दोन्ही साथीदार आहेत यांना आम्ही योग्य सन्मान जो आहे त्या सन्मानाप्रमाणे त्यांना जागा आम्ही देऊ. यादीकडे सर लक्ष आहे महाराष्ट्राच्या. पहिली यादी आली होती त्यावेळेला राज्यातले जवळपास 190 नावं देशभरातली जाहीर आणि झाली. असं आहे की आपण पहिल्या यादीच्या वेळेस बघितलं असेल, जिथे अलायन्सेस आहेत त्या ठिकाणची नावं पहिल्या यादीत आली नाहीत. कारण अलायन्सेसमध्ये जे पक्ष सोबत अलायन्समध्ये असतात त्यांच्यासोबत चर्चा करून करायचं असतं. पहिल्या यादीमध्ये जिथे फक्त भाजप लढतो असे स्टेट्स त्या ठिकाणी आलेले आहेत. आता अलायन्सेसवाले स्टेट येतील, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला योग्य वेळी सगळी माहिती मिळेल.